नमस्कार मंडळी, आज करू खोबऱ्याची चटणी. तर एक बाउल मी किसलेले वाळले खोबरे घेतले, एक छोटी वाटी लसूण घेतलाय, एक चमचा जिरे घेतले, एक चमचा तीळ घेतले, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे, तिखट पण आपल्या चवीनुसार तिखटानुसार घ्यायचं आहे. मी 2 चमचे घेतले, हिंग थोडासा घेतलाय, एक चमचाभर. आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. एका कढईमध्ये खोबरं भाजायला घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाले छान. आता आपण तीळ जिरे भाजू. आता कढईमध्ये तीळ आणि जिरे भाजून घ्यायचे. तीळ भाजलेले आहेत, आता तीळ जिरे दोन्ही पण चांगले भाजले काढायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खोबरं घालायचं. तीळ जिरे भाजलेले गार झाले ते घालायचं सर्व याच्यात असं घालायचं. तर त्याच्यामध्ये हिंग, लाल तिखट, मीठ आणि लसूण घालायचं आणि थोडं पुढं मागं करत हे जरा दरदरा मिक्सर लावून घ्यायचं भांडं. आपली मस्त अशी खोबऱ्याची चटणी छान झालेली आहे. हे काढून आपण भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो. तोंडी लावायला खूप छान झालेली आहे. गरमी ते का भरून ठेवायची. मस्त चटणी झालेली. अशीच मोठी मोठीच मिक्सरला लावून घ्यायची, बारीक जास्त करायची नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.